मिरजेत भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे 32 शैक्षणिक डिग्री होत्या। आज पैसे देऊन लोक बोगस डिग्री विकत घेत आहेत। मोहन वनखंडे सर यांचा टोला। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। आज भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर तसेच भाजप युवा मोर्चा सांगली जिल्हा यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार संजय काका पाटील, युवा मोर्चा प्रदेश सचिव सागर वनखंडे, सांगली जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्लंडमधील वाचनालयामध्ये पहिल्या क्रमांकावर नाव आहे। डॉक्टर बाबासाहेबांनी शिकून 32 डिग्री मिळवल्या, पण आज बाजारामध्ये पैसे देऊन डिग्री विकत घेत आहेत, असा टोला मोहन वनखंडे सर यांनी लगावला आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 133वी जयंती आज पूर्ण जगभर साजरी होते। आज इथं मिरजमध्ये सुद्धा खूप मोठ्या उत्साहामध्ये ही जयंती साजरी केली जाते। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ज्यांनी नारा दिला, अशा ब्रीद वाक्यावरती आज संपूर्ण समाज संघटित होतोय, संघर्ष करतोय आणि त्याचबरोबर शिक्षणही घेतोय। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं शिक्षण घेतलं, त्या शिक्षणामध्ये पाहून आपण सर्व जनतेनं पहिलं कितीही अडचण आली तर शिक्षण घेतलं पाहिजे, शिकल्याशिवाय कर्णोपा नाही, हे खरं तर डॉक्टर बाबासाहेबांनी दाखवून दिलं। इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेत असताना ज्या इंग्लंडमधलं जे ब्रिटिश वाचनालय आहे, त्या ब्रिटिश वाचनालयामध्ये ज्यांनी 22 नोबेल पुरस्कार विजेते असणारे वाचायला येत होते, 22 एक राज्यात देशाचे राष्ट्राध्यक्ष ते वाचत होते, तशा त्या वाचनालयाच्या नावाची पाठी बघितली इंग्लंडमधली तर पहिला माणूस जो दिसतो वाचनालयाचं त्याचं नावाचा वाद्य वाचनाकार तिथला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। की इंग्लंडमध्ये त्यावेळेच्या स्वातंत्र्य काळामध्ये जे गुलामगिरीमध्ये भारत असताना अशा गुलामगिरीतून शिक्षण घ्यायला गेलेले बाबासाहेब इंग्लंडमध्ये त्या वाचनालयाच्या पहिल्या क्रमांकाचा जो अभ्यास करणारा विद्यार्थी म्हणून पाहिलं जातं, हा किती मोठा गौरव आहे। अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेणारे बाबासाहेब आज आपल्या सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणं किती महत्वाचं आहे हे कळतंय आणि या शिक्षणातून त्यांनी ज्या डिग्र्या मिळवल्या, त्या 32 डिग्र्या या खूप मोठमोठ्या युनिव्हर्सिटी मिळाल्या, ज्या बाबासाहेबांना ते डिग्री दिल्यानंतर त्या विद्यापीठाचं महत्त्व दिसून येतं। आजकाल बाजारामध्ये आपण पाहतोय कितीतरी पैसे द्यायचे आणि डिग्र्या घ्यायची अशा पद्धतीची यंत्रणा पाहायला मिळते। खरं तर त्या डिग्रीमुळं विद्यापीठाचं नाव मोठं होतं का नावामुळं डिग्री मोठी होते, पाहणं खरंच गरजेचं आहे। आज मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि जाती धर्मामधली तेढ सर्व महामानवांनी आपलं एक शिक्षण दिलंय की समानता हा धागा पकडून जायला, या धर्माचे हे महाराज, या धर्माचे या जातीचे न करता सर्व भारतीयांनी सर्व समाजसुधारकांनी जे शिक्षण दिले आहे त्या शिक्षणाचा उपयोग करून आपण सर्व भारतीयांनी आपल्या समाजाला उद्धार करणं गरजेचं आहे। मी हा जो महामानवांनी दिलेला संदेश आहे तो आज आपण सर्वांनी अंमलात आणावा अशी मी आपल्याला या आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना आवाहन करतो आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।